एनआयएचं तपास आता पथक आहे ते पुण्यात दाखल झालेलं आहे। पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जगदाळे कुटुंबियांचा जबाब आता एनआयएचं पथक नोंदवणार आहे। दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी एनआयएचं पथक जगदाळे कुटुंबियांच्या घरी पोहोचलंय। दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। एनआयएची टीम पुण्यात दाखल झालेली आहे। राष्ट्रीय अन्वेषण संस्थेची ही टीम पुण्यात दाखल झालेली आहे। जगदाळे कुटुंबातील सदस्यांचा आता जबाब नोंदवला जाईल। पहलगाम येथे जगदाळे हे सहलीसाठी गेलेले असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता। एनआयएचं तपास आता पथक आहे ते पुण्यात दाखल झालेलं आहे। पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जगदाळे कुटुंबियांचा जबाब आता एनआयएचं पथक नोंदवणार आहे। दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी एनआयएचं पथक जगदाळे कुटुंबियांच्या घरी पोहोचलंय। दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। एनआयएची टीम पुण्यात दाखल झालेली आहे। राष्ट्रीय अन्वेषण संस्थेची ही टीम पुण्यात दाखल झालेली आहे। जगदाळे कुटुंबातील सदस्यांचा आता जबाब नोंदवला जाईल। पहलगाम येथे जगदाळे हे सहलीसाठी गेलेले असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता।